मेळघाटातील अतिसंरक्षित क्षेत्र असलेल्या कारागोलाई वन कॅम्प येथे वनभोजन झाल्याच्या प्रकरणाची संपूर्ण बातमी ही विदर्भ न्यूजने 10 भागांमध्ये प्रसारित केली होती। वनमंत्री संजय राठोड यांनी सुद्धा या अनुषंगाने मेळघाटाचा चिखलदरा व खोलखास येथील दौरा केला होता। त्यावेळी त्यांनी सेमाडोह येथे सुद्धा भेट दिली होती आणि परतवाडा येथे सुद्धा त्यांनी याविषयी चर्चा केली होती। वनमंत्र्यांच्या भेटीदरम्यान विदर्भ न्यूजची संपूर्ण चमू या मेळघाट दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत होती। वनमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यान विदर्भ न्यूजची संपूर्ण चमू ही दोनही दिवस त्यांच्या सोबत होती। यावेळी विदर्भ न्यूजने वन अधिकारी पत्रकारांना देत नसलेली माहिती याबाबत सुद्धा सविस्तर चर्चा केली होती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वनाधिकाऱ्यांनी लावलेला आणि चालविलेला हैदो सुद्धा वनमंत्र्यांच्या लक्षात आणून दिला होता। याच अनुषंगाने सिपना वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर एस शिवबाला यांची बदली करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त विदर्भ न्यूजच्या हाती आलेले आहे। त्यामुळे विदर्भ न्यूजच्या या बातम्यांचा धसका हा वन विभागाने घेतला असल्याची जनचर्चा सुद्धा संपूर्ण वनवर्तुळामध्ये सुरू आहे। डॉक्टर एस शिवबाला आणि अकोट येथील वन अधिकारी व वन कर्मचारी असे सुमारे 50 व्यक्ती कोरोनाच्या दरम्यान 1 मे रोजी कारागोलाई येथे एकत्र जमले होते व त्यांनी वनभोजन केले होते याचे वृत्त विदर्भ न्यूजने मंत्रालयापर्यंत पोहोचविले होते। याच अनुषंगाने सिपना वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर एस शिवबाला यांची बदली झाल्याचे वृत्त पसरताच वनवर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। विदर्भ न्यूजने प्रसारित केलेल्या 10 भागांमध्ये चिखलदरा येथून मारुती पाटणकर, धारणी येथून तस्मीन शेख, परतवाडा येथून पंकज साबू, अमरावती येथून शोएब खान यांनी सुद्धा विशेष मेहनत घेऊन हे 10 भाग प्रसारित केले होते आणि या बातम्यांमुळेच सिपना वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर एस शिवबाला यांची बदली करण्यात आल्याची सुद्धा माहिती प्राप्त झालेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।